हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे मोठ्या भावाचं गुपित. कोल्हापूरजवळच्या एका गावात देशमुख कुटुंब राहत होतं. आई अनुसया, वडील गजाननराव, मोठा मुलगा सिद्धार्थ आणि धाकटी मुलगी आराध्या. घरात प्रेम होतं, पण गेल्या काही महिन्यांपासून एक विषय सगळ्यांना बेचैन करत होता. सिद्धार्थ लग्नाला नकार देत होता. त्याचं वय 30 झालं होतं. गावात कोण पाहिलं तरी म्हणायचं, अहो, असा हुशार, सुशिक्षित, सभ्य मुलगा अजून लग्न का नाही करत? आईला तर रात्रभर झोप येत नसे. कुणी प्रसंग आला की ती म्हणायची, कुणाशी तरी बोलतोयस का? काही प्रॉब्लेम आहे का? सांग. पण सिद्धार्थचं उत्तर कायम एकच, नाही आई, मी तयार नाही, आत्ता नाही. वडील संतापून म्हणायचे, हे काही बरोबर नाही. घरातली जबाबदारी, समाज, तुझं भविष्य, असं का वागतोस तू? पण तो फक्त शांत राहायचा. डोळ्यात काहीतरी दडलेलं दिसायचं, पण कुणी त्याला उलगडू शकत नव्हतं. आराध्या मात्र त्याच्यासाठी चिंतित होती. तिला भावाचं मन वाचायला जमायचं. तिला जाणवत होतं, हे साधं नकार नाही, काहीतरी खोल दुखणं आहे. एकदा रविवारी सकाळी आईने मुद्दा काढला, या आठवड्यात एक मुलगी पाहायला येणार आहे, तू बसला पाहिजेस. सिद्धार्थ शांत, आई, मला नकोय. आईचा आवाज चढला. का? कारण तरी सांग, आम्ही काय चूक करतोय? पण त्याने पुन्हा शांतच उत्तर दिलं, मी लग्नासाठी योग्य नाही. हे ऐकून सगळेजण थबकले. योग्य नाही हा शब्द भलताच वेगळा होता. आराध्याने त्याच्या खोलीत जाऊन विचारलं, भाऊ, मला सांग, काहीतरी आहे जे तू सांगत नाहीस. मी तुझी बहीण आहे. माझ्यापासून तरी का लपवतोयस? तो तिच्याकडे पाहून फक्त हसला. फक्त ते हसू, पण ते हसू वेदनेनं भरलेलं होतं. तो पुण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये 1 वर्षापासून काम करत होता. खूप मेहनत करत होता, पण त्याचं व्यक्तिमत्व बदलत होतं. तो जास्त बोलत नसे, कुठे फिरायला जात नसे, कुणाशी मैत्री करत नसे. आधीसारखं हसणं तर जवळपास थांबलं होतं. आई म्हणायची, हा मुलगा आता आधीसारखा राहिला नाही. वडील म्हणायचे, काहीतरी गंभीर आहे. हे साधं कामाचा ताण वगैरे नाही. पण सिद्धार्थ कोणालाच काही सांगत नव्हता. एके दिवशी अचानक गावात एक मुलगी आली, नाव समीरा. तिने आराध्याला विचारलं, सिद्धार्थ देशमुख इथे राहतो ना? आराध्या चकित, हो, पण तुम्ही कोण? समीराने फक्त एवढंच म्हटलं, मला सिद्धार्थशी बोलायचं आहे. तेवढा सिद्धार्थ तिथे आला. त्याने तिला पाहताच थबकल्यासारखा झाला. आराध्या आणि घरच्यांना समीराबद्दल स्वाभाविकच शंका आली. त्या रात्री घरात पुन्हा चर्चा, कोण आहे ही मुलगी? भूतकाळात काही झालंय का? यामुळेच तर तू लग्न टाळतोयस का? सिद्धार्थ मात्र काहीही सांगायला तयार नव्हता. फक्त म्हणाला, कृपया कुणीही तिचा गैरसमज करून घेऊ नका. पुढच्या दिवशी आराध्याने समीराला भेटायला बोलावलं. ती शांत होती, पण नजरेत दुःख स्पष्ट दिसत होतं. समीराने जे सांगितलं ते ऐकून आराध्या थक्क झाली. मी आणि सिद्धार्थ एकाच हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होतो. एका अपघातात माझी छोटी बहीण गंभीर जखमी झाली होती आणि तिचा जीव. समीराच्या डोळ्यात पाणी आलं. तिथे कुणालाच ती वाचेल असं वाटत नव्हतं, पण सिद्धार्थने तिला वाचवण्यासाठी 48 तास झोपलाच नाही. पण तरीही आम्ही तिला गमावलं. आराध्याचं हृदय दडपलं. पण समीराचं पुढचं वाक्य तर पूर्ण आयुष्य बदलून टाकणारं होतं. बहिणीचा मृत्यू झाल्यावर माझे आई वडील वेडे झाले. त्यांनी सिद्धार्थला दोष दिला, त्याच्यावर ओरडले, त्याला धक्का दिला, त्याच्यावर राग काढला. तो काही बोललाच नाही.
तो म्हणाला, तुमचा राग मला समजतो. मी डॉक्टर आहे, पण देव नाही. आराध्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून तो स्वतःला दोष देतोय. त्याला वाटतं, तो जो स्वतःचं मन सांभाळू शकत नाही, तो दुसरं आयुष्य कसं सांभाळेल. त्या रात्री आराध्याने भावाला गाठलं. भाऊ, हे खरं आहे का? सिद्धार्थ काही क्षण शांत राहिला. नंतर पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मी डॉक्टर आहे, पण त्या मुलीला वाचवू शकलो नाही. समीराच्या आईवडिलांनी माझ्यावर राग काढला. तेही योग्यच होतं. त्यानंतर मला वाटायला लागलं, मी कुणाच्या आयुष्यात चांगलं घडवू शकत नाही. मग लग्न. एखाद्या मुलीचं भविष्य माझ्यावर ठेवणं मी कसा हो म्हणू शकतो? आराध्याने त्याचा हात धरला. भाऊ, तू चूक केली नाहीस, तू प्रयत्न केलेस. जीव वाचवणं नेहमी डॉक्टरांच्या हातात नसतं. पण सिद्धार्थने डोकं हलवलं. मी तिच्या आईवडिलांसमोर उभाही राहू शकत नाही. मी माझं आयुष्य कसं बांधू? 2 दिवसांनी समीराने देशमुख कुटुंबाला एक पत्र दिलं. पत्रात लिहिलं होतं, सिद्धार्थ, माझी बहीण तुझ्या चिंधीवर नाही गेली. तू तिच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटलास. माझ्या आईवडिलांचा राग हा फक्त दुःखाचा उद्रेक होता. ते तुला दोष देत नाहीत. त्यांना आजही तुझ्याबद्दल आदर आहे. तू आपलं आयुष्य थांबवू नकोस. तुझ्यात प्रचंड ममता, जबाबदारी आणि प्रेम आहे. तू लग्नाच्या योग्य नाहीस असं म्हणणं ही स्वतःवर अन्याय आहे. शेवटी तिने एक ओळ लिहिली होती, कुणाला तरी तू खूप मोठं सुख देऊ शकतोस, फक्त स्वतःला माफ कर. त्या रात्री वडील सिद्धार्थजवळ बसले. बेटा, आयुष्यात जे हरवतं ते आपल्या हातून हरवत नाही. नीतीतील गोष्टी दोषाच्या कोशात बांधू नकोस. आम्ही तुझ्या लग्नासाठी हट्ट करत नाही. आम्हाला तुझं आयुष्य थांबलेलं पाहवत नाही. सिद्धार्थच्या मनातली 7 वर्षांची जडता हलायला लागली. पुढच्या रविवारी त्याने आईजवळ जाऊन सांगितलं, आई, मला मुलगी पाहायला हरकत नाही. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. वडिलांनी त्याला मिठी मारली. आराध्या हसली. भाऊ, शेवटी तू स्वतःला आश्वासन दिलंस, हेच मोठं. सिद्धार्थ शांतपणे म्हणाला, मी आता पळणं थांबवलं. कतारगावची एक साधी चांगली मुलगी वैदेही सिद्धार्थला भेटायला आली. तिने पहिल्यांदा बोलतानाच हसत म्हटलं, तुमच्याबद्दल आईने सांगितलं. तुम्ही डॉक्टर म्हणजे दुसऱ्यांना जीव देणारे. मी लग्नाला नकार द्यायचं कारण ऐकलंय, पण माझ्या मते जो स्वतःला दोष देणारा असतो तो खूप मोठ्या मनाचा असतो. सिद्धार्थचं मन हलकं झालं. पहिल्यांदाच त्याने स्वतःला सामान्य माणूस म्हणून मान्य केलं. हळूहळू वैदेही आणि त्यांच्यात सुंदर, शांत, परिपक्व नातं तयार झालं. लग्न झाल्यावर आईने म्हटलं, हा माझा मुलगा आता पूर्ण झाला. आणि सिद्धार्थने मनात म्हटलं, कधी कधी स्वतःला माफ करणं हीच आयुष्यातली सर्वात मोठी उपचार पद्धती असते. ही कथा दाखवते की प्रत्येक शांत माणसाच्या मागे एखादी खोल कहाणी असते. अपराधगंड आयुष्य थांबवू शकतो, पण प्रेम, समज आणि स्वीकार हे आयुष्य पुन्हा उभं करू शकतात. आणि शेवटी स्वतःला माफ करणं ही सर्वात मोठी शक्ती आहे. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.